हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी पुन्हा एकदा एक भन्नाट रेसिपी घेऊन आलेली आहे। तर लग्नाची शिदोरी असो किंवा साखरपुड्याची शिदोरी म्हटलं की गुळाचे लाडू हे आलेच। तर हीच आज आपण रेसिपी पाहणार आहोत। तर गुळाचे लाडू कसे बनवायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर जास्त वेळ न करता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर लाडू बनवण्यासाठी आपल्याला पाणी तयार करायचं आहे। तर चवीनुसार आपल्याला पाण्यामध्ये मीठ घालायचं आहे। पिठामध्ये मीठ घातलं तर लाडू तेलामध्ये गेल्यानंतर फुटतात, म्हणून आपल्याला पाण्यामध्ये घालायचं आहे। तर साधारण 3 वाटी इथे मी सोजीचं पीठ घेतलं होतं। 3 वाटीसाठी इथे मी साधारण पाव वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर हे दोन्ही पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला अर्धा वाटी इथे तेल टाकायचं आहे। तर तेल टाकल्यावर आपले लाडू मस्त असे खुशखुशीत होतात। तर व्यवस्थित तेल मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण जे आपण पीठ घेतलं होतं ते चोळून घ्यायचं आहे। तर पीठ व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता जे आपण पाणी साईडला बनवून ठेवलं होतं त्यातलं मीठ विरघळलेलं आहे। मीठ विरघळल्यानंतरच आपल्याला याची कणिक मळायला घ्यायची आहे। व्यवस्थित आपल्याला एकदम कडक याची कणिक मळून घ्यायची आहे। तर जर मिठाचे कण राहिले तर हे लाडू तेलामध्ये फुटतात, त्याच्यामुळे मीठ आपल्याला व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता एकदम कडक अशी मी कणिक मळून घेतलेली आहे। तर आता आपल्याला साधारण 5 मिनिट ही कणिक अशीच ठेवायची आहे। तर 5 मिनिटांनंतर आपण लाडू बनवायला घेऊयात। तर हे पाहू शकता इथे 5 मिनिट झालेले आहेत। आता थोडंसं आपल्याला इथे पेढा तोडून घ्यायचा आहे आणि त्याचे आपल्याला लाडू बनवून घ्यायचे आहेत। तर लाडू बनवण्यासाठी आपल्याला पोळीपाटावर अशा पद्धतीने लांबसर अशी लेंगुळी बनवून घ्यायची आहे, जशी आपण शेंगोळ्यासाठी बनवतो। तर कणिक आपण एकदम घट्ट मळल्यामुळे थोडासा वेळ लागतो, पण याचे लाडू खूपच मस्त होतात, एकदम खुशखुशीत होतात। तर व्यवस्थित लेंगुळी बनवल्यानंतर आपल्याला याचा लाडू बनवायला घ्यायचा आहे। तर पूर्ण लेंगुळी आपल्याला सारखीच बनवायची आहे, कुठे जाड किंवा कुठे पातळ करायची नाही। तर हे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही काटा अगोदर जॉईंट करायचे आहेत आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने याचा लाडू बनवून घ्यायचा आहे। तर शेवटचे काटे आपल्याला मधोमध जॉईंट करून घ्यायचा आहे। आपला हा एक प्रकारचा लाडू तयार झालेला आहे। परत एक वेळेस आपण पाहूयात। तर दोन्ही काठे जोडल्यानंतर मधोमध आपल्याला दोन्ही काठे जोडून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपला लाडू तयार झालेला आहे। आता दुसरा खूपच सोपा आहे, व्हिडिओमध्ये पाहू शकता। अशा पद्धतीने आपल्याला दुसरा बनवून घ्यायचा आहे। वेगवेगळे काठे आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही बनवून घेऊ शकता। तर इथे मी पूर्ण पहिल्या पद्धतीनेच लाडू बनवून घेतलेले आहेत। तर हे पाहू शकता। आता आपल्याला हे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं आहे। तर इथे मी साधारण गरम तेलामध्ये हे लाडू सोडून घेतलेले आहेत। सर्वात अगोदर आपल्याला साधे लाडू तळून घ्यायचे आहेत। तर साधे लाडू तळण्यासाठी इथे मी मीडियम गॅसवरच तळत आहे। तर व्यवस्थित आपल्याला गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत हे लाडू तळून घ्यायचे आहेत। तर झाऱ्याच्या मदतीने आलटपलट करून आपल्याला दोन्ही साइडनी व्यवस्थित लाडू तळून घ्यायचे आहेत। साधे लाडू पण खायला खूपच भारी लागतात। तर बेसनासोबत किंवा कढीसोबत खायला तर खूपच छान लागतात। प्रत्येक वेळेस लाडू बनवताना मी थोडेसे साधे लाडू हे नक्की बनवते। तर इथे पाहू शकता आपले लाडू मस्त असे गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत तळलेले आहेत। आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। तर इथे एका टोपल्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत। तर पूर्ण काढून घ्यायचे आहेत। तर असेच मी बाकीचे साधे लाडू तळून घेते आणि नंतर आपण गुळाचे लाडू कसे तळायचे हे पाहूयात। तर इथे पाहू शकता मी साधे लाडू तळून घेतलेले आहेत आणि त्याच तेलामध्ये दुसरे लाडू सोडलेले आहेत। तर एकदम कमी गॅसवर आपल्याला हे गुळाचे लाडू तळून घ्यायचे आहेत। तर जसे साधे टाकले होते तसेच पहिले आपल्याला गुळाचे सुद्धा टाकून घ्यायचे आहेत। आणि लाडू टाकल्यानंतर साईडला इथे मी गूळ बारीक करून ठेवला होता। ह्या गुळामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 चम्मच बेसन घालायचं आहे। बेसन घातल्यामुळे गूळ व्यवस्थित लाडूला चिटकतो। तर आपल्याला गुळामध्ये
व्यवस्थित हे बेसन लावून घ्यायचं आहे आणि साईडला आपल्याला लाडूला पण पाहायचं आहे। तर एकदम कमी गॅस केलेला आहे आणि साधारण अर्ध्यापर्यंत आपल्याला हे लाडू तळून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता तळण्याची प्रोसेस ही अर्धी झालेली आहे। आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण गूळ आणि बेसन लावून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आहे। तुम्हाला गूळ किती लावायचा आहे, कमी लावायचा की जास्त लावायचा, याप्रमाणे तुम्ही बेसन आणि गूळ घालू शकता। तर इथे पाहू शकता मी पूर्ण गूळ घालून घेतलेला आहे। आता व्यवस्थित आपल्याला झाऱ्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि लाडू अर्ध्यामध्ये तळत आले की आपल्याला हे गूळ घालायचं आहे। तर गूळ घातल्यानंतर साधारण 3 ते 4 मिनिट मी कमी गॅसवरच तळू दिलं होतं। तर हे पाहू शकता व्यवस्थित गूळ आपला तळलेला आहे आणि लाडू सुद्धा तळलेले आहेत। तर पाहू शकता मस्त असा आपला लाडूला गूळ लागत आहे। तर आता आपल्याला हे गुळाचे लाडू काढून घ्यायचे आहेत। कधीही गुळाचे लाडू काढून घेताना आपल्याला स्टीलचा झारा हाच वापरायचा आहे, जेणेकरून आपला गूळ व्यवस्थित निघेल। तर हे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा पूर्ण गूळ आणि लाडू काढून घ्यायचे आहेत। तर पातळ झालेला गूळ लगेचच्या लगेच जर लाडूवर टाकला, जेवढा टाकला तेवढा चिटकतो आणि जितका जास्त गूळ लागला तितके लाडू खायला भन्नाट लागतात। तर बाकीचे सुद्धा याच पद्धतीने काढून घेते, पाहू शकता खूपच यम्मी बनतात। तर ही नक्की एकदा रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली एकदा मला कमेंट करून नक्की कळवा। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। तर लवकरच भेटूयात अशाच एका भन्नाट रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।